मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षांमध्ये 1650 कोटी रुपयांचा खर्च। मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही। यंदाच्या पावसाळ्यामध्ये मिठी नदीचं चित्र स्पष्ट होणार। मुंबई महापालिकेवर ठेकेदारांचे देयक देण्यासाठी 16,900 कोटींचं कर्ज घेण्याची नामुष्की। 20 वर्षांसाठी 9% व्याज द्यावं लागणार। मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्गाचा खर्चामध्ये वाढ। मूळ प्रकल्पाचा खर्च 12 कोटींवरून आता 25 कोटी रुपयांवर। वांद्रे शासकीय वसाहतीमधील गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडासाठी निकष ठरवण्यासाठी समिती गठीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गठीत करण्याचे आदेश दिले। पुण्यामध्ये बेकायदा बांधकाम प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांकडून अटक। बेकायदा बांधकाम केल्यानं महापालिकेकडून फिर्याद दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबईच्या कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत सायकलसाठी वेगळा ट्रॅक तयार केला जाणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असून देखील अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरूच। लोणावळ्यातील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय। पुणे महापालिकेनं बसवलेल्या पाण्याच्या मीटरची नागरिकांकडून पाणीपट्टी घ्यावी असा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर ठेवा। पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना। पुण्याच्या भोर शहरामधील रामबागमध्ये रस्त्याचं काम करताना पाईपलाईन फुटली। 10 दिवसांपासून परिसरातील पाणीपुरवठा बंद। पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी।